हे बघ, तुला जे काही सांगायचं ना ते मन मोकळेपणे सांग मला. त्यासाठीच बोलवलंस ना मला. राधा, उद्या रियाच्या आणि माझ्या केसचा निकाल आहे. माहितीच आहे रियाला माझ्याकडून डिवोर्स हवाय आणि मीही विरोध नाही केला. का नाही विरोध केलास मानस तू? सांग ना, का नाही केलास? का तिचा हात पकडून अडवलं नाहीस तू तिला? का पटवून नाही दिलंस तू तिला की तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे? तुला माहिती आहे राधा, मी खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तिला माझ्या बंधनातून मोकळं करणं हा एकच मार्ग होता. तिला त्याचं स्वातंत्र्य हवं होतं. ते आता मिळेल. सेपरेट तर आम्ही आधीच झालोय राधा. मानस, तुला एक सांगू? बोल ना. जेव्हा माणसं सतत एकमेकांच्या जवळ असतात ना, तेव्हा नकळत एकमेकांना गृहीत धरतात, एकमेकांचा आदर करणं विसरतात. तेच जेव्हा माणसं दूर जातात तेव्हा त्यांचं मोल कळतं. दुरून आपल्या माणसांकडे पाहताना त्यांची किंमत कळते. कदाचित तुमच्या सेपरेशनमुळे रियाचं असंच झालं असेल. तिला तुझ्या साधेपणाची, तुझ्या सरळपणाची, तुझ्या प्रेमाची आठवण येत असेल. खरंच राधा, असं होईल का ग? येस, कारण मानस, तू तिच्यावर मनापासून प्रेम करतोस. पण राधा, तसं असतं तर तिने माझ्याशी संपर्क साधायचा थोडा तरी प्रयत्न केला असता. फोन, मेल, निदान एखादा SMS तरी. उचलला असेल तिने फोन कितीतरी वेळा, पण तिचं इगो मध्ये आला असेल, किंवा तिचा हट्ट, किंवा अशी हार का पत्करायची अशी भावना. हो मानस, असंच झालं असेल. जुळलेली नाती तुटतात तेव्हा कोणत्याही नात्यात असंच होतं. प्रेम दोन्हीकडे असतं, पण सगळ्या गोष्टींचा प्रेस्टीज इशू केला जातो आणि नाती तुटलेलीच राहतात. मी पाहते ना आमच्या घरात, बाप मुलगा असो, जावा जावा असो, भाऊ भाऊ असो, नातं म्हटलं की हे सगळं येतच मानस. आणि मानस, कम ऑन, हे सगळं मला सांगायला लागते तुला? तू स्वतः एक सायकियाट्रिस्ट आहेस. यु नो राधा, नेहमी मीच पेशंटना सांगत असतो, पण आज कोणीतरी मला सांगते, आणि तेही एक डॉक्टर म्हणून नाही, एक मित्र म्हणून. स्वानुभवात. थँक्यू राधा, थँक्यू सो मच. मला खूप रिलॅक्स वाटते. मीही तुझ्यासारखी एकटेपणाला सामोरी जाते मानस. माझं सुंदर आणि घट्ट नातं असूनही नसल्यासारखं आहे, पण मला माझं बाळ आहे आधारासाठी. जुई आहे. तुला मात्र खरंच कोणी नाहीये. हे बघ मानस, जर रियाला फोन नाही करता आला तर जेव्हा ती भेटेल तेव्हा तिचा हात घट्ट धरून तिला सांग की आय रिअली लव्ह यू, रिअली लव्ह यू.
काय वैताग आहे. हे दादा पण ना बोर करतात. माहितीये यांना मला स्वयंपाक येत नाही, तरी सुद्धा मलाच सांगतात. हे स्वयंपाकाला बाई का नाही ठेवत कळतच नाही मला. तिला हवं ते सांगू शकतो ना आपण, कांदा भजी खा नाही तर शेवयाची खीर का, काय वाटेल ते करून देईल हो तुम्हाला ती. पण मला नका सांगू. काय करू मी आता, काही येत नाही मला. पण करावं तर लागणारच आहे. नाही केलं तर पुन्हा तमाशा करतील हे. आईलाच फोन करते. हॅलो. हॅलो आजोबा, गार्गी बोलतेय. गार्गी, अगं कशी आहेस? ठीक आहे ना सगळं तिकडे? हो हो, मी अगदी बरी आहे. आजोबा, जरा आईला देता का पटकन फोन? अगं आई आणि मोनिका बाहेर गेलेत शॉपिंगला, बाहेरच जेवून येणार आहेत. हो का? अरे देवा, म्हणजे आता माझं काही खरं नाही. का ग, काय झालं? झालं काही नाहीये, पण ते बोर करतायत. कोण ते? ते म्हणजे दादा हो आजोबा. अगं ते तुला कशाला बोर करतील? आजोबा प्लीज, आता तुम्ही मला बोर नका करू. अहो सीमा वहिनींना बरं नाहीये ना, सो त्या आराम करतात. तर स्वयंपाकाला कोणीच नाहीये. रंजूताई आहेत, पण त्या सतत त्या कुहू मध्ये रमलेल्या असतात. हा. आणि त्यांना स्वयंपाकातलं काही येत नाही हे विशेष. हो का? अगं मग तू आहेस ना सुगरण. आजोबा प्लीज. अगं शिक जरा बरं होईल ते. बरं काय काय करायला सांगितलंय तुला सासऱ्यांनी? अहो कितीतरी पदार्थ सांगितलेत. शेवयाची खीर, कांदा भजी, आमटी, भात आणि हा घेवड्याची भाजी. अरे वा, मग तू पापडच तळ. म्हणजे? अगं म्हणजे तेवढंच तुला येईल ना. आजोबा काय हो. पण खरं सांगू का, ते पापड पण आता कुठे ठेवलेत ना ते मला काहीच माहित नाहीये. छान, म्हणजे इथपासूनच सुरुवात आहे वाटतं. उत्तम. अगं मग तू असं कर, एका हॉटेलला कुठल्या तरी फोन कर आणि पार्सल मागवून घे. हा हा. कोणाचा ना काहीच उपयोग नाही. पण आता काय करू मी, काहीच येत नाहीये. हा, आजोबांनी दिलेली आयडिया पण काही वाईट नाहीये. पहिले पापड तळून घेते, म्हणजे काहीतरी केल्यासारखं होईल. पण आता ठेवलेत कुठे ते पापड, त्यात ना काही मिळणं म्हणजे मुश्किल आहे. एवढा मागे ठेवलाय यार. गार्गे, झाला का स्वयंपाक? हो हो होतोय. शी, झाकण पण नीट लावता येत नाही यांना. काय हे रंजूताई. सौरभ, आपल्यामुळे कोणाची तरी संध्याकाळ फुकट जाणार बहुतेक. त्याचं काय ना, इतकी जवळची आणि महत्वाच्या माणसांच्या बोलण्यामध्ये आपल्यामुळे डिस्टर्बन्स कशाला, नाही का? चल आपण जा. रिया थांब. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही दोघं फक्त चांगले मित्र आहोत, तुमच्या दोघांसारखे. रिया, उद्याच्या कोर्टातल्या डिसिजनने तुमचं नातं तुटू नये असं आम्हाला वाटतं, आणि आम्ही त्याच्याबद्दलच बोलत होतो.
मानसचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. खरं सांगू का, तुम्ही पुन्हा एकदा नव्या नजरेने एकमेकांकडे बघा, एकमेकांशी बोला आणि बघा, तिसऱ्या माणसाने तुम्हाला काही सांगायची किंवा तुम्हाला काउन्सिलिंग करायची गरजच नाही पडणार. कारण तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, हे पक्क माहितीये मला. आणि खरं प्रेम असलं की ते कधीच तुटत नाही. ते तुटल्यासारखं दिसत असलं तरी. तुम्ही दोघं बोलून घ्या, आम्ही जातो. गार्गी, अगं स्वयंपाक झाला का? दादा केव्हाच आहे? अरे देवा, काय झाली अवस्था स्वयंपाक घराची? अगं रंजुताई, अहो रंजुताई, मी गार्गी. गार्गी तू? हसायला काय झालं तुम्हाला? रंजुताई प्लीज हसू नका तुम्ही. अगं काय हा तुझा अवतार आहे? मला स्वयंपाक करता कुठे येतो? मग मला सांगितलं हे असंच होणार ना? दादा पण ना. रंजुताई, मी एक काम करते, मी हॉटेलमध्ये फोन करते आणि सगळं जेवण घरीच मागवते. हा. ए बाई, ते बाहेरचं दादांना चालणार नाही हा. आणि येत नाही म्हणून तर अजिबातच चालणार नाही. एखाद दिवस गंमत म्हणून ठीक आहे, पण येत नाही म्हणून मग शिकणार कधी तू? शिकून काय करायचंय? काय करायचंय म्हणालीस? नाही काही नाही. मग आता पुढे काय करायचं तेवढं सांगा. तू ना आधी तुझं थोबाड धुवून ये. ताई काय आहे? तुला बघून माझी खूप पण रडायला लागेल. रंजुताई प्लीज. हे बघ, आधी थोबाड धुवून ये, आलीस की शिकवते काय करायचं ते. तुम्ही शिकवणार मला? काय म्हणालीस? कुठे काय, आले ना, स्वच्छ होऊन येते. अरे देवा, मग तू कुठून सुरुवात करू? रिक्षा. असं पुतळ्यासारखं बसून राहण्यापेक्षा गेलेलं बरं. तुला काहीतरी बोलायचंय असं मला सांगण्यात आलं होतं म्हणून मी थांबली. पण असं दिसतंय की तुला माझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही. रिया प्लीज, तू परत त्याच वळणावर जातेस. कारण तूही परत त्याच वळणावर आहेस. माझ्याशी एकही शब्द बोलू शकत नाहीयेस तू. आणि मी इथे येण्यापूर्वी तू आणि राधा इतके गुंग झाला होतात बोलण्यामध्ये की जगाचं भान विसरला होतात. आणि ती तर तुला चक्क आय लव्ह यू म्हणाली. नाही रिया, प्रिया तुझा गैरसमज होतोय. राधा आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. अगं आम्ही आपल्याबद्दलच बोलत होतो. प्रिया प्लीज, मला तुझी गरज आहे. मला सोडून जाऊ नकोस. प्रिया, प्रिया आय लव्ह यू. राधाने सांगितलंय का माझ्याशी असं बोलायला?
तुझ्या आयुष्यात राधा नाही असं मला कळलं तरच मला सेफ वाटेल. राधाला भेटणं आणि बोलणं बंद करू शकशील? ती एक्झिस्टच करत नाही असं वागू शकशील? नाही मानस, तू यातलं काही करणार नाहीस. उद्या कोर्टात भेटू. असंच जाणार का आपलं आयुष्य? कुठे गेले ते सगळे गोड क्षण? आज आपण अनोळखी माणसांसारखे एकमेकांसमोरून निघून गेलो. सौरभ, अरे आलायस ना तू? मग लवकर फ्रेश होऊन ये, आम्ही जेवायला बसतोय. सौरभ, हो आलो. ओ काय राधाबाई, हा आज एकदम छान मूड दिसतोय. नाही, ऍक्च्युली मिक्स्ड आहे. म्हणजे वाईट पण वाटतंय आणि चांगलं पण वाटतंय. म्हणजे आज मी आणि मानस जेवायला गेलो होतो. हा. त्याला बोलायचं होतं. उद्या त्याच्या डिवोर्सचं हिअरिंग आहे ना. मी त्याला समजवलं की अजूनही वेळ गेली नाहीये, तू तुझं नातं वाचू शकतोस. मग आणि हे सगळं बोलत असताना तिथे रिया आणि सौरभ आले. काय? हो. मग काय, रिया माझ्याबद्दल बोलायला लागली. मी तिला थांबवलं आणि सांगितलं मी कशाबद्दल बोलत होतो ते. आणि म्हटलं की अनायसे आता तुम्ही भेटलात तर बोलून घ्या ना ह्याच्यावर, मी आणि सौरभ जातो. असं म्हणून मी आणि सौरभ बाहेर गेलो. म्हणजे तुला सौरभ भेटला, तू त्याला तुझी गुड न्यूज सांगितलीस. हं? हो ना राधा? हं? नाही, मी न बोलताच तिकडनं निघून गेले. काय? हो, म्हणून तर मगाशी म्हणाले की माझा मिक्स्ड मूड आहे. न बोलता निघून गेले म्हणून वाईट वाटतंय. निदान सौरभ दिसला तरी याचा आनंद होतोय. आता काय म्हणू तुला? ठीक आहे, आता तुला इतकंच सांगते की जो तुला खूप आनंद होतोय ना, तेवढा मनात भरून ठेव. बाकी सगळं सोडून दे. हा, तुला लक्षात आहे ना उद्या आपल्याला त्या गर्भसंस्कार आणि योग वर्गाला जायचंय ते?
आपण आपल्या सगळ्या पेशंट्सना काय सांगत असतो? बाळाची परिपूर्ण वाढ व्हावी, त्याच्या सुप्त मनावरही चांगले संस्कार व्हावेत, म्हणून हे सगळं आवश्यक असतं. तू आता माझ्यासाठी डॉक्टर नाहीयेस, तू माझी मुलगी आहेस, एक पेशंट आहेस. त्यामुळे तुला हे सगळं माहीत असलं तरी सुद्धा मी तुला पुन्हा सगळं सांगणार. हो. तर आपण उद्या जाऊया आणि तुझं नाव नोंदवूया तिथे. हा, मग कुठली पुस्तक तू वाचायचीस, कुठलं म्युझिक तू ऐकायचंस, छान चित्र बघायचीस, डीव्हीडीज कुठल्या बघायच्यास, हे सगळं तुला माहितीये. ते सगळं तू करायचंस, त्याचा खूप फायदा होतो. ओके? हो. माझं बाळ आनंदी, सेन्सिटिव्ह आणि तरीही कणखर असं व्हायला पाहिजे. आणि ते होणार. कारण अशी व्यक्ती रोज माझ्या डोळ्यासमोर असते. कोण? तुम्ही. अरे बापरे, आय एम फ्लॅटर्ड. अगं असं एवढं कौतुक, मुठभर मास चढलं माझ्या अंगावर. मॅम